नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट या सब्जेक्ट मध्ये आपण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन या टॉपिक बद्दल माहिती घेतोय. आणि आज आपण त्या ठिकाणी या टॉपिक मधला त्या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट डिस्कस करतोय, दॅट इज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन और एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन किंवा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतात. आता एक्सेलरेशन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज एक्सेलरेशन. दॅट विल बी व्हेरी वेल नोन, दॅट विल लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. त्याच्या अगोदरच्या इयत्तांमध्ये एक्सेलरेशन बद्दलच्या संकल्पना या ठिकाणी आपण डिस्कस केलेले. whenever the object is in motion, then it changes. If their motion, if their velocity must be changes with respect to time, then we can say that that object is in accelerated. म्हणजे त्या ठिकाणी ती ऑब्जेक्टची मोशन जी आहे ती मोशन काय आहे, तर एक्सेलरेटेड आहे ते त्या ठिकाणी आपण सांगतो. सिमिलरली when we can release one of the object from the certain height, then what happen, तर एखादी ऑब्जेक्ट आपण एका ठराविक हाईट वरून काय करतोय, रिलीज करतोय. देन व्हाट हॅपन, दॅट ऑब्जेक्ट फॉल्स डाउनवर्ड टुवर्ड्स द अर्थ ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे ते ऑब्जेक्ट डाउनवर्ड मूव्ह होते. as it falls, that particular object, suppose this will the object, this will be the earth, object must be released towards the earth, then that object must be downward move towards the earth surface. So at this point the velocity of that object will be zero. After time t the object will be attains this position. ही ऑब्जेक्ट या ठिकाणी आली एका टी एवढ्या वेळेनंतर, बट इट्स वेलॉसिटी वॉज अन इन्क्रीज. वेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. तसंच या ठिकाणी ऑब्जेक्ट इथे येईल, वेलॉसिटी आणखी इन्क्रीज होईल. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम त्या ठिकाणी ऑब्जेक्टची वेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. आणि मग अशा प्रकारची इन्क्रीज होणारी वेलॉसिटी कुणामुळे होते, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ ओनली. या ठिकाणी या ऑब्जेक्ट मध्ये डेव्हलप होणारा रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी हा जर फक्त ग्रॅव्हिटीमुळे होत असेल, देन वी कॅन कॉल्ड एज acceleration due to gravity. तर त्याला आपण काय म्हणतो, acceleration due to gravity असं म्हणतो. So we have defined the acceleration due to gravity, that is the acceleration produced in the body. एखाद्या बॉडी मध्ये त्या ठिकाणी acceleration प्रोड्यूस होतं अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलॉन. फक्त आणि फक्त कोणत्या फोर्स मुळे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मुळे त्या ठिकाणी जर एखाद्या बॉडी मध्ये एक्सेलरेशन डेव्हलप होतंय, then that is called as a acceleration due to gravity or earth gravitational acceleration असंही त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. So that is about the definition about this one. आता ही acceleration due to gravity ही त्या ठिकाणी दिशा सदृश्य आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज अ वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट रिक्वायर्स डायरेक्शन एज वेल एज मॅग्निट्यूड टू रिप्रेझेंट इट. म्हणजे जर एक्सेलरेशन होतं तर कोणत्या दिशेने होतं हेही महत्वाचं ठरतं. दॅट शुड बी द पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. म्हणजे ते कमी होईल का जास्त होतं, दॅट शुड बी डिपेंडिंग अपॉन देअर डायरेक्शन. सो दॅट विल बी द वेक्टर क्वांटिटी. म्हणून ही तशी एक वेक्टर क्वांटिटी आहे. दॅट इज द वन ऑफ देम. नेक्स्ट, डायरेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही जर विचारात घेतली, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन विचारात, तर ऑब्जेक्ट कुणीकडे जाते, तर टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, अर्थच्या सेंटरकडे जाते. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी जसा ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ कडे असतो आणि एक्सेलरेशन कुणामुळे डेव्हलप होते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळेच होते, तर याचा अर्थ त्याच्यामुळे डेव्हलप होणाऱ्या एक्सेलरेशनची डायरेक्शन सुद्धा कोणाकडे असेल, तर त्या ठिकाणी अर्थच्या सेंटरकडेच असते. म्हणून वी कॅन डिस्कस दॅट विथ द डायरेक्शन इज ऑल्सो टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. त्याची डायरेक्शन ही काय असते, सेंटरकडे असते. आता असं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जसं एक्सेलरेशन आपण रिप्रेझेंट करतो स्मॉल ए या लेटरनं, पण हे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये आहे म्हणून याला एक सेपरेट त्या ठिकाणी सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी काय म्हणलं, इट इज रिप्रेझेंटेड बाय द स्मॉल जी. एक लहान स्मॉल जी च्या साह्याने त्या ठिकाणी रिप्रेझेंट केली जाते. सो दॅट इज अबाउट द सर्टन इन्फॉर्मेशन अबाउट एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ही स्मॉल जी जी आहे, या स्मॉल जी ची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो, त्याच्यासाठी काही फॉर्म्युला आहे का, तो फॉर्म्युला कसा ऑब्टेन करणार, किंवा तो फॉर्म्युला ऑब्टेन करायचा असेल तर आपल्याला काहीतरी कन्सिडरेशन करावं लागेल. मग त्या ठिकाणी आपण डिस्कस करतोय, दॅट इज एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता या ठिकाणी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी
So expression obtain करत असताना we have to consider one of the object having a mass small m. एक ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आपण विचारात घेतो इथं मास m आहे, which is placed that will be the which is placed at height h. जी काय केली h एवढे हाईट वरती ठेवले from the surface of earth. Suppose that will be the earth. अर्थ इथे सरफेस आहे, या सरफेस पासून h एवढ्या हाईट वरती ऑब्जेक्ट त्या ठिकाणी काय प्लेस केलेले. मग या ठिकाणी इथेही ऑब्जेक्ट प्लेस केलेले आहे, तर या ठिकाणी अँड रेडियस किंवा ज्या सरफेस ऑफ अर्थ की ज्या अर्थचा मास काय आहे कॅपिटल एम आहे आणि ज्याची रेडियस काय आहे कॅपिटल आर एवढी त्याची काय आहे radius आहे. So that will be the radius of earth. This will be the radius of earth. This will be the radius of earth. So this distance is the capital R. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपण कन्सिडरेशन केलं. Consider an object of a mass m placed at height h from the surface of earth of a mass capital M and radius that will be the r. आणि त्याची रेडियस काय आहे that should be the r. अशा प्रकारचा त्या ठिकाणी आपण हा कन्सेप्ट शोन इन द फिगर मध्ये दाखवले. आता अशा प्रकारचं त्या ठिकाणी हा कन्सिडरेशन केल्यानंतर आपण डायग्राम बघितली. डायग्राम मध्ये या ठिकाणी इथं एक ऑब्जेक्ट आहे, इथं अर्थ आहे. अर्थ इज ऑल्सो वन ऑफ द ऑब्जेक्ट वी हॅव टू कन्सिडर. मग या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट हॅव्हिंग मासेस, दोन्ही ऑब्जेक्टला काय मासेस आहे. सो if there are the masses between the two objects, then there is a force of attraction, which is that gravitational force of attraction. So earth exerts the gravitational force of attraction on that particular object m. So there in between these two there is a force of attraction, that is the gravitational force must be present. म्हणजे याचा अर्थ या दोन ऑब्जेक्ट मध्ये काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट आहे. आता जर आपण विचार केला तर या ठिकाणी इथंही ऑब्जेक्ट आहे, इथंही ऑब्जेक्ट आहे. या दोघांमधलं डिस्टन्स विचारात घेतलं तर या सरफेस पासून वरती या ठिकाणी h एवढ्या डिस्टन्स वर ऑब्जेक्ट आहे. पण आपण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला काय माहित पाहिजे या सेंटर पासून या सेंटर पर्यंत डिस्टन्स. म्हणजे एका ऑब्जेक्टच्या सेंटर पासून दुसऱ्या ऑब्जेक्टच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणून आपण त्या ठिकाणी या डिस्टन्सचा विचार केला तर हे डिस्टन्स काय आहे r प्लस h. आपण त्याला एक सिम्बॉल दिला स्मॉल r. स्मॉल r इज इक्वल टू r प्लस h टोटल डिस्टन्स बिटवीन द that two object which is present here. या दोन ऑब्जेक्ट मधला टोटल डिस्टन्स आहे. आता हे ऑब्जेक्ट त्या ठिकाणी मूव होणार आहे. if we can release it that will from certain height then it will move towards the earth surface. So it will be accelerated. म्हणजे याचा अर्थ त्याच्या वेलोसिटी मध्ये चेंज होईल आणि ती काय होते एक्सेलरेट होत त्या ठिकाणी जमिनीकडे येते किंवा अर्थकडे येते. पण या ठिकाणी या एक्सेलरेशनच्या पाठीमागे काय आहे तर दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. त्याच्यामध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो. we have to know about the Newton's law of gravitation. So by using that we have to calculate the gravitational force. So we can write that according to the Newton's law of gravitation, the gravitational force between the earth and object is given by काय असेल तो तर F is equal to G is the gravitational constant, capital M mass of earth, small m mass of object. So we can add the distance between these two, there is a small r. So you can write F is equal to capital G capital M into small m upon r square. That is the equation for the force, that is the gravitational force between these two objects. But we also know that the Newton's second law of motion, Newtonच्या second law of motion नुसार जर विचार केला तर आपल्याला फोर्स इक्वेशन माहिती आहे. what is that? Force is equal to mass into acceleration. मग या इक्वेशन वरून त्या ठिकाणी आपल्याला एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय येईल. एक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. एक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. बट दिस एक्सेलरेशन ए इज ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण हे एक्सेलरेशन ए हे कोणामुळे आहे तर ग्रॅव्हिटीमुळे. सो वी कॅन रिप्रेझेंट दॅट ए इन्स्टेड ऑफ दॅट पर्टिक्युलर instead of a we can represent that is the g. So we can write g is equal to f upon small m. That is the from equation second वरून आपण त्या ठिकाणी या ठिकाणी आपण हे सांगतो g is equal to f upon m. Now from equation first and third, equation पहिलं आणि थर्ड इक्वेशन जर विचारात घेतलं तर काय सांगतो तर g is equal to what is the value of f. f ची व्हॅल्यू काय कॅपिटल g into कॅपिटल m into small m upon r square. मग इथला m हा into a, so we can write here. So g is equal to small g is equal to capital G into capital M into small m upon r square
into small m. आता हा small m and हा small m काय होईल, cancel होईल. So what is remaining? G is equal to capital G capital into capital M upon R square. ही value मिळाली. But we know that R is equal, small r is equal to R plus H. So we can put the value of small r here. So we get the G is equal to capital G into capital M upon R plus H bracket square. आता यामध्ये या ठिकाणी जर विचार केला तर ही G ची व्हॅल्यू ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस कुठेही आपल्याला ऑब्जेक्टचं मास दिसतंय का त्या फॉर्म्युल्यामध्ये? नाही, ऑब्जेक्टचं मास नाहीये. म्हणजे ऑब्जेक्टचं मास हे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वर काही परिणाम करेल का? नाही. So there is a acceleration due to gravity does not depends on the mass of object. ऑब्जेक्टच्या मासवर कधीही त्या ठिकाणी acceleration due to gravity अवलंबून नसते. त्या ऑब्जेक्टचा मास किती असो, acceleration due to gravity वर त्याचा काही परिणाम होणार नाहीये. So that should be the neglecting term in case of the acceleration due to gravity. The acceleration due to gravity does not depends on the mass of an object, but depends. पण कुणावर अवलंबून आहे? Depends on the capital G, capital M and this R plus H bracket square. आता R plus H bracket square या ठिकाणी आपण विचारात घेतोय, पण हा H असेल तर ऑब्जेक्ट जर अर्थवर असेल तर त्या ठिकाणी काय होईल ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पण हे इक्वेशन 4 काय रिप्रेझेंट करतं? रिप्रेझेंट दॅट द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट हाईट. ऑब्जेक्ट कुठे आहे? ठराविक हाईट वरून आपण सोडतो त्यावेळेला एक्सेलरेशन ड्यू टू या H एवढ्या हाईट वर किती एक्सेलरेशन असेल? So that should be the G is equal to capital G into capital M upon R plus H bracket square एवढी असेल. So that is the particular from the surface of earth पासून ही हाईट H वर असलेले ऑब्जेक्ट त्यावेळेला त्या ठिकाणी या पॉइंटला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मग तर ती ऑब्जेक्ट जर अर्थवर असेल तर कधी काय होईल? जर ती ऑब्जेक्ट अर्थवर असेल तर H काय होईल? 0 होईल. हाईट काय होईल? 0, कारण ही ऑब्जेक्ट इथे ठेवली तर त्या ठिकाणी हाईट काय झाला? 0 झाला. मग हाईट 0 झाली. सो व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट द सरफेस ऑफ अर्थ इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ वर असेल तर काय होईल? H इज इक्वल टू 0. सो इक्वेशन 4 बिकम्स G इज इक्वल टू capital G into capital M upon R square. H gets cancelled. तर H ची व्हॅल्यू काय? 0. सो 0 put here. We get only R. There bracket square मध्ये तो R square याला येईल. So what is remaining? That will be the G is equal to capital G into capital M upon R square. This is the equation. हे इक्वेशन आपल्याला मिळालं की जे काय करतं, this equation 5 gives the value of G on the surface of Earth. म्हणजे पृथ्वीच्या या सरफेसला त्या ठिकाणी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे हे कशाच्या सहाय्याने कॅल्क्युलेट केलं तर या फॉर्म्युलेच्या सहाय्याने. मग अशा प्रकारचा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. मग यामध्ये जर आपण कॅपिटल जी ची व्हॅल्यू, कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय? एक्सेलरेशन त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर एक्सेलरेशन फाइंड आउट करताना कॅपिटल जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय? 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन meter square per kilogram square. That is the value of that particular capital G. Mass of earth that will be constant. ते काय constant आहे? G जिथं काय युनिव्हर्सल कॉन्स्टंट आपण म्हणतो. कॅपिटल M is the mass of earth. अर्थ मास काय आहे? कॉन्स्टंट आहे. किती आहे? 6 into 10 raised to 24 kilogram. That should be the value of that particular capital M. And capital R have that particular value. Radius of earth that will be also constant. So what is that? 6.4 into 10 raised to 6 kilometer. That will be the value. मग या ठिकाणी अशा प्रकारचं 6.4 into 10 raised to 6 किलोमीटर ही व्हॅल्यू या ठिकाणी किंवा मीटर मध्ये त्या ठिकाणी कन्वर्जन करून ही व्हॅल्यू इथे ठेवली आपण. In case of SI system, what we get here? That will be G is equal to 6.67 into 10 raised to minus 11 into 6 into 10 raised to plus 24. That will be the plus 24. That is the upon that is the 6.4 into 10 raised to 6 bracket square. आता हे इक्वेशन जर आपण सॉल्व केलं तर त्या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर मिळतं G is equal to 9.77 which is exactly or approximately equal to that particular 9.8 meter per second square. So what is the value of small g on the surface of earth? That is the 9.8 meter per second square. अशा प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला हे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे याची डेफिनेशन त्याचबरोबर त्याचं एक्सप्रेशन हाऊ टू कॅल्क्युलेट द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ
then that will be getting formula, and by putting the values of this G, capital M and capital R, we get the value that is G is equal to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता जर आपण विचार केला तर या ठिकाणी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, या ठिकाणी जर सरफेस ऑफ अर्थला विचार केला तर सरफेस ऑफ अर्थला त्या ठिकाणी जी ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती काही वेळेला काय होते आपल्याला वेगवेगळे आढळते, म्हणजे याच्यावर काहीतरी परिणाम होतो इन्स्टेड ऑफ दीज फॅक्टर्स. या फॅक्टर्सच्या परिणाम त्या ठिकाणी होते. मग यामध्ये पहिली आहे कोणती, हाईट. हाईटचा परिणाम होताना आपल्याला दिसतोय. या ठिकाणी जर हा फॉर्म्युला बघितला तर हाईट नुसार ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणजे जसं वर जाल तसं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल, चेंज होईल. तसं रेडियस ऑफ अर्थ ही कॉन्स्टंट त्या ठिकाणी आपण मानतोय, पण काही वेळेला त्या ठिकाणी काही ठिकाणी आपण जर ही स्फेरिकल शेप अर्थ कन्सिडर केली म्हणून आपण त्या ठिकाणी कॉन्स्टंट मानतोय. पण जर आपण ती स्फेरिकल शेप नसून त्या ठिकाणी इलिप्टिकल शेप जर विचारात घेतोय तर त्या ठिकाणी त्यावेळेला आपण त्या ठिकाणी आर ही काय होते प्रत्येक वेळेला बदलत आहे. म्हणून ह्या आर वर सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड आहे. म्हणजे असे काही फॅक्टर्स आहेत की ज्या फॅक्टरवर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असते, डिपेंड असते. आणि यामुळे त्या ठिकाणी याच्या पुढचा पॉइंट आपल्याला ज्यावेळेस डिस्कस करायचा तो काय करायचा आहे, तर there is a variation of acceleration due to gravity due to certain factors. So we can also say that the factors affecting to the acceleration due to gravity on the surface of earth. तर आपण त्या ठिकाणी acceleration due to gravity हा कन्सेप्ट त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन मध्ये बघितला आणि त्याचे जे काही इक्वेशन्स आहेत, दोन इक्वेशन्स आपण बघितलेले आहेत. एक, whenever the object is at a height h from the surface of earth and whenever the object is present on the surface of earth. Whenever the object present at a height from the surface of earth, the formula is nothing but the G is equal to capital G capital M upon R plus h bracket square. हा त्या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला होता. आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर या फॉर्म्युल्याकडे बघितलं तर याच्यामध्ये चार फॅक्टर आपल्याला दिसतात की ज्यावरती ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड आहे. आता त्यामध्ये त्या ठिकाणी जर फॅक्टर विचारात घेतला, जी हा कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, दॅट डज नॉट चेंजेस बिकॉज वी हॅव कॉल्ड एज युनिव्हर्सल कॉन्स्टंट. राहिलं मग त्या ठिकाणी कॅपिटल एम आर आणि एच या व्हॅल्यू बदलतात का आणि त्याच्यानुसार जी काय होतं चेंज होतो का याच्याबद्दलची माहिती आपल्याला विचारात घ्यायची. Whenever we consider the earth is spherical, ज्यावेळेस आपण अर्थ स्फेरिकल आहे असं विचारात घेतो, so radius of earth will be constant throughout the surface of earth. म्हणजे या ठिकाणी अर्थच्या कुठल्याही सरफेसला जर आपण अर्थ स्फेरिकल समजतोय तर कुठल्याही सरफेसला रेडियस काय राहील त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहील. सो जी डज नॉट अफेक्टेड, पण जी त्या ठिकाणी अफेक्ट होणार नाहीये. बट दॅट नॉट हॅपन, पण असं कधी घडताना दिसत नाही. वाय, तर याच्या पाठीमागचं कारण आहे त्या ठिकाणी द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल. अर्थ ही काही एक्झॅक्टली स्फेरिकल नाही. इट विल बी फ्लॅटन ऍट इट्स पोल. त्या ठिकाणी पोलला ती काय होते अशा प्रकारचे फ्लॅटन झालेली आहे अँड इक्वेटरला ब्लज झालेली आहे. आता जर आपण विचार केला या ठिकाणी फ्लॅटन होते याचा अर्थ इथं रेडियस या ठिकाणी या पॉइंट सेंटर पासून या पॉइंट पर्यंतची जी रेडियस आहे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत रेडियस फ्लॅटन स्थितीमध्ये काय होईल, कमी होईल. आणि ब्लज आउट ज्यावेळेस होते त्यास ब्लज आउट मध्ये त्या ठिकाणी रेडियस काय होती इक्वेटरला वाढलेली दिसते. आता जर रेडियस चेंज होते याचा अर्थ त्या ठिकाणी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होताना दिसेल तुम्हाला, चेंज होताना दिसेल. मग जर अर्थची रेडियस त्या ठिकाणी पोलला ही कमी आहे आणि इक्वेटरला जास्त आहे तर याचा अर्थ हा डिनॉमिनेटर असल्यामुळे त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू इथं आर ही व्हॅल्यू जर त्या ठिकाणी काय झाली, कमी झाली तर त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू होईल इन्क्रीज होईल आणि आर ही व्हॅल्यू जर वाढली तर त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू कमी होईल. मग यावरून त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं की पोल ऑफ अर्थ ऍट द पोल ऑफ अर्थ व्हॅल्यू ऑफ जी विल बी ग्रेटर
than the व्हॅल्यू ऑफ जी ॲट द इक्वेटर. इक्वेटर पेक्षा पोलला व्हॅल्यू ऑफ जी काय असते, जास्त असते, कारण ॲट द पोल प्लेस the radius of earth will be smaller than the radius of earth at the equator place. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पहिला कन्सेप्ट त्या ठिकाणी विचारात घेता येतो की शेप ऑफ अर्थ काय करतो, अफेक्ट्स ऑन द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हाऊ इट विल बी अफेक्टेड? सो वी कॅन राईट दॅट shape of earth is not perfectly spherical. It is slightly flattened at the pole and bulges at the equator. This is the first statement about this one. Bulge होतात कधी, इक्वेटरला bulge होते आणि फ्लॅट कुठं आहे, पोलला आहे. Because of this, so as a result, याचा परिणाम काय होतो, radius of earth at the pole is less. पोल पशी त्याची रेडियस काय आहे, कमी आहे, than that of the equator. इक्वेटर पेक्षा पोल पशी रेडियस कमी आहे. As the radius decreases, acceleration due to gravity increases. That means there will be the inverse effect. म्हणजे याचा अर्थ hence the value of g is highest at pole. त्यामुळे त्या ठिकाणी पोलला याची व्हॅल्यू जी आहे acceleration due to gravity ही हायेस्ट असते. That is the average value of acceleration due to gravity 9.832 मीटर पर सेकंद स्क्वेअर ही व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. and decreases slowly with decreasing the latitude. Latitude the shape of that particular latitude असंही त्या ठिकाणी आपण म्हणतो. या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी जर लॅटिट्यूड जशी त्या ठिकाणी काय होत जाते, कमी होत जाईल, तसं त्या ठिकाणी विथ द डिक्रीजिंग लॅटिट्यूड इट इज लोएस्ट ॲट इक्वेटर. इक्वेटरला अतिशय कमी असते, 9.78 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढी असते. अशा प्रकारे त्या ठिकाणी शेप ऑफ अर्थ हा त्या ठिकाणी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती काय करू शकतो, परिणाम करू शकतो. सो दॅट इज द वन ऑफ द पॉइंट. Because of the earth is not exactly spherical, it is flattened at a pole, so its radius decreases at a pole and increases at equator. Because of that, value of g must be changes at equator as well as the pole. So whenever we discussing the weight is nothing but the product of mass and acceleration due to gravity. So weight on the pole of any object is greater than the weight of that particular object at the equator will be minimum. म्हणजे या ठिकाणी एखाद्या वस्तूचं वजन जर आपण विचारात घेतलं तर वजन हे वस्तुमान आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यांचा काय असतो, गुणाकार असतो. मग पोलला जर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त असेल तर मास इनटू दॅट एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मस्ट बी ग्रेटर दॅन द गुणापेक्षा. तर इक्वेटरला त्या ठिकाणी जर आपण तेच वजन घेतलं तर ते काय होतं, त्या पोल पेक्षा कमी भरतात. त्या ठिकाणी ते वेट कमी लेस दिसतं. दॅट इज ड्यू टू दिस अफेक्ट शेप ऑफ अर्थ विल बी अफेक्ट्स टू द ग्रॅव्हिटी वरती परिणाम करतो. सो दॅट इज अबाउट द फर्स्ट. आता या शेप ऑफ अर्थ हा एक्झॅक्टली स्पेरिकल का नाही, बिकॉज ऑफ इट्स रोटेशनल स्पीड. त्याचा रोटेशनल स्पीड आहे, तो रोटेट होत असताना त्या ठिकाणी त्याचा शेप काय होतोय, स्पेरिकल न राहता तो काय होतोय तर त्या ठिकाणी इलेप्टिकल होण्याचा प्रयत्न करतो. सो बिकॉज ऑफ दिस वन that will be the affects the acceleration due to gravity. Acceleration due to gravity वर तो काय होतो, परिणाम करतो. नेक्स्ट that will be the factor that is the height of object. ऑब्जेक्टची हाईट काय आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी acceleration due to gravity चेंज होते. समजा त्या ठिकाणी ऑब्जेक्टची हाईट जर काय केली, इन्क्रीज केली, त्या ठिकाणी हाईट ऑफ ऑब्जेक्ट जर वाढली तर काय मिळेल, मग इथं हा सुद्धा काय इथे इनवर्स आहे. म्हणजे या ठिकाणी इथं व्हॅल्यू वाढली तर ही काय होणार, कमी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ हाईट ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीज झाली, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाते, कमी होत जाते. सिमिलरली जसं आपण त्या ठिकाणी अवकाशात जातो तसं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल, कमी होत जाते. आणि म्हणून अवकाशीय वस्तूंवरती एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अतिशय कमी असते कुणापेक्षा, तर या ठिकाणी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता याच बाबतीत जर आपण विचार केला तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून is the 1/6 time of the acceleration due to gravity on the surface of earth. पृथ्वीच्या जवळपास 6 पट एक्सेलरेशन हे चंद्रावरती कमी आहे.
म्हणजे जवळपास जर पृथ्वीवरती आपण ते ॲव्हरेज 9.8 कन्सिडर करतोय तर ऑन द मून दॅट इज 1.66 average value of that particular 63 average value of that particular acceleration due to gravity on the surface of moon. मून वरती तो 1.63 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. तर मार्स वरती तीच व्हॅल्यू जर मेजर केली तर 3.43 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशा प्रकारचं एक्सलरेशन मार्स वरती आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी मून किंवा त्या ठिकाणी मार्स दे आर अदर प्लॅनेट्स विच आर अवे फ्रॉम अस, आपल्यापासून फार दूर आहेत. आणि हेन्स इट इज ॲट लार्जर डिस्टन्स. त्याच्यामधलं डिस्टन्स अर्थ आणि त्या प्लॅनेट्स मधलं डिस्टन्स जेवढं जास्त असेल तेवढं त्या ठिकाणी एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाईल, कमी होत जाईल. अशा प्रकारे एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर एखाद्या ऑब्जेक्टची हाईट काय करते, इफेक्ट करते. So that should be about as the height of object from the surface of the earth increases, the distance between the object and the center of earth, that is small r, will be increases. म्हणजे अर्थ आणि त्या ऑब्जेक्ट यांच्यामधलं डिस्टन्स हाईट वाढली याचा अर्थ दोघांच्या मधल्या सेंटर्स मधलं अंतर काय झालं, इन्क्रीज झालं. आणि जर ॲज अ रिझल्ट द व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजेस विथ द इन्क्रीजिंग द हाईट. हाईट जशी वाढत तसं त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू काय होत जाते, कमी होत जाताना दिसते. ठिकाणी काही सम टिपिकल हाईट्स आणि त्याचे काही व्हॅल्यू ऑफ जी या चार्ट मध्ये दिलेले आहेत. या चार्ट मध्ये जर ते व्हॅल्यू आपण बघितले तर ऑन द सरफेस ऑफ अर्थ दॅट इज द फर्स्ट प्लेस height is equal to 0, acceleration due to gravity 9.8 meter per second. Mount Everest that is 8.8 kilometer एवढा distance आहे. Acceleration due to gravity that will be 8.79 meter per second, means that is nearly equal to, that will be the approximation 9.8 that will be given in the textbook. Next, weather satellite ची height जर बघितली away from earth surface that will be the 400 kilometers, where the acceleration due to gravity becomes that is 8.7. अतिशय त्या ठिकाणी व्हॅल्यू त्याची काय कमी झाली. आता जर आपण विचार केला कम्युनिकेशन सॅटेलाइट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द सरफेस ऑफ अर्थ, सो व्हॉट वी गेट हियर, देयर इज अ height of communication satellite is 35,700 kilometers distance away from the surface of earth. एवढं त्या ठिकाणी हाईट आहे. आणि मग या हाईटला त्या ठिकाणी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे दॅट इज 0.225 मीन्स 0.225 मीटर पर सेकंड एवढी त्या ठिकाणी व्हॅल्यू होती. मग या चार्ट जर आपण विचार केला तर इथे व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजेस ॲज हाईट गोज ऑन इन्क्रीजेस. हाईट जशी वाढत जाते तसं त्या ठिकाणी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही काय होताना कमी होताना दिसेल. दॅट शुड बी अबाउट दी सेकंड फॅक्टर, हाईट ऑन विच द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड्स. नेक्स्ट फॅक्टर दॅट म्हणजे डेप्थ. पुढचा फॅक्टर येतो तो म्हणजे डेप्थ. आता डेप्थ याचा अर्थ दॅट इज वन ऑफ दॅट व्हॅल्यू ऑफ जी बिकम्स मॅक्झिमम ऑन द सरफेस ऑफ अर्थ. पृथ्वीच्या सरफेसवर त्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी काय असते, जास्त असते. आता जर त्या ठिकाणी या सरफेसवर जी ची व्हॅल्यू जास्त आहे, आपण या सरफेस मधलं काही मास काय घेतलं, रिमूव्ह केलं आणि मग त्याच्यामध्ये काही पीठ डेव्हलप केला, त्या पीठ मध्ये ती ऑब्जेक्ट ठेवली. याचा अर्थ आपण त्यातनं मास ही काढून घेतलेला आहे आणि ती ऑब्जेक्ट कुणाच्या जवळ जाते तर त्या ठिकाणी सेंटर ऑफ अर्थच्या जवळ गेली. याचा अर्थ ती ऑब्जेक्ट ज्या प्लेसला आहे, समजा या ठिकाणी या प्लेसला पीठ मध्ये ती ऑब्जेक्ट आहे, त्याची रेडियस काय झाली, कमी झाली. म्हणजे रेडियस आणि मास हे दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी काय झाल्या, चेंज झाल्या, कमी झाल्या. आणि जर रेडियस आणि मास हे दोन्ही व्हॅल्यू कमी होत आहेत तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. So we get here that particular the value of g is maximum on the surface of earth. The depth of object increases, the distance between the object and center of earth goes on decreases. जसं त्या ठिकाणी डेप्थ इन्क्रीज होईल, डेप्थ इन्क्रीज होईल means we can remove the mass from the surface of earth and then we goes inside towards the center of earth, then we get that particular depth will be increases. The distance between object and center of earth, object and center of earth याच्यामधलं डिस्टन्स काय होईल, कमी होताना आपल्याला आढळतं. आणि म्हणून आर ही व्हॅल्यू काय होते, डिक्रीज झाली. आर ही व्हॅल्यू जर डिक्रीज झाली, आर ही व्हॅल्यू काय झाली, डिक्रीज झाली. सो व्हॉट वी गेट हियर, देयर इज द आर मस्ट बी गोज ऑन डिक्रीजेस.
along with the distance, a part of earth which contribute towards the gravitational force felt by the object m also decreases. ज्यावेळेस त्या ठिकाणी ते ऑब्जेक्ट खोलवर ठेवलेले आहे, आपण डेप्थला ठेवलेले आहे, त्यावेळेस त्याच्या वरचं जे मास आहे ते मास त्या ठिकाणी आपण काय केलं, रिमूव्ह केलं. याचा अर्थ व्हॅल्यू ऑफ m हा सुद्धा काय होतो, चेंज होतो. आणि मग या दोघांचा कंबाईन इफेक्ट काय होतो, द कंबाईन इफेक्ट ऑफ कॅपिटल M आणि स्मॉल r या दोघांचा कंबाईन इफेक्ट काय होतो, जी गोज ऑन डिक्रीजेस, जी काय होते, कमी 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 होत जाते. as it goes on decreases at the center of earth, पृथ्वीच्या सेंटरला जर ऑब्जेक्ट आपण ठेवली, then what will be happen, the object does not has acceleration due to gravity. So acceleration due to gravity goes on zero or becomes zero whenever the object is at the center of earth. So at the center of earth, the value of g must be equal to 0. So that will be the changes of the acceleration due to gravity. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की शेप ऑफ अर्थ, हाईट, डेप्थ या ठिकाणी या एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती काय करतात, परिणाम करतात. आणि मग अशा प्रकारचा परिणाम करत असताना या ठिकाणी या व्हॅल्यू नुसार त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. So that is about the all concept about the variation of acceleration due to gravity. आता यामध्ये प्रश्न आपल्याला काय विचारला येईल, एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग टू द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. या ठिकाणी हे झालं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता याच्या पुढचा जो काही पार्ट आहे तो पुढचा पार्ट त्या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी हे सगळं व्यवस्थित अगदी लिहून घ्या आणि त्या पद्धतीनं वाचन करा, आपला अभ्यास व्यवस्थित करा. धन्यवाद.